गुड मॉर्निंग सर्वांना. तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर नवीन दिवसाची सुरुवात नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मला इथे बनवायची होती राजम्याची भाजी. आहोने राजम्याची भाजी बनवायला सांगितली होती. कुकरला मी राजमा वगैरे उकडून घेतला होता. तोपर्यंत दूध वगैरे तापायला ठेवलं. कुकर गरम होता तोपर्यंत म्हटलं पीठ वगैरे मळून घेता येईल. नंतर मी भाजीला फोडणी वगैरे देऊन घेतली. एकीकडे दूध तापायला ठेवलं. त्यानंतर थोडं पीठ मळून घेता येईल. पीठ मळायची तयारी करायला घेतली. सकाळचं कसं आहे ना, आहोंचा डब्बा असल्यामुळं खूप गडबड होती. तर आपला व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी आलेला आहे यूट्यूबवर. थोड्यात मला सर्दी पण खूप झालेली होती. इकडे थंडी खूप पडली आहे, त्यामुळे सर्दी, थोडंसं वातावरण चेंज झाल्यामुळे आजारी थोडीशी पडले होते. आमच्या घरात सगळेजण सध्या आजारीच होते. दादू माझा आजारी पडला, त्यानंतर आमचा कार्तिक आजारी पडला, त्यानंतर मी पण जरा आजारी पडले वातावरणामुळे. तर बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ काही आले नाहीत, तर थोडंसं समजून घ्या. इथे चालली होती माझी स्वयंपाकाची तयारी. हा व्हिडिओ सकाळचा शूट केलेला आहे मी. सकाळची कशी थोडीशी मला गडबडच असते, कारण आहोंचा डब्बा असतो, त्यामुळे इथं मला कोथिंबीर चिरून घ्यायची होती भाजीमध्ये टाकण्यासाठी, म्हणून मी कोथिंबीर चिरायला घेतली. राजमा आधी उकडून घेतला, त्यानंतर फोडणीला दिला. कोथिंबीर वरतून टाकत असते मी भाजीमध्ये. तर तुमचं काय चाललंय, कसे आहात सर्वजण? आय होप मजेतच असतात. व्हिडिओ करायला, एडिटिंग करायला काय टाईम भेटत नाही आहे, पण जसं टाईम ॲडजस्ट होईल तसं मी व्हिडिओ एडिटिंग करते. तर थोडंसं समजून घ्या. तर इथे माझी पीठ वगैरे मळून ठेवलं होतं. भाजी पण होत आली होती. सकाळची कशी गडबड असते. दादूची आंघोळ, कार्तिकची आंघोळ अजून बाकी होती. दादाच्या शाळेत पण जायचा टाईम असतो 12चा, त्यामुळं सकाळचं आमचं उठणं लवकर नसतं. आता थंडी पडल्यामुळे तर आम्ही थोडंसं लेटच उठतो आहे, त्यामुळे मला मग स्वयंपाक करायला वगैरे पण लेटच होतं. पण सकाळची शक्यतो गडबडच होती थोडीशी, कारण सकाळचं सगळं उरकावं लागतं घरातलं, त्यामुळं मग दुपारच्या पुढं थोडीशी असते निवांत. थोडंसं समजून घ्या. व्हिडिओ मी प्रयत्न करत असते की निदान मी 2 दिवसांतरी व्हिडिओ अपलोड करत जाईन, पण ते काय मला जमत नाही आहे, कारण एडिटिंग करायलाच टाईम भेटत नाही आहे. त्यात आजारी पडल्यामुळे थोडंसं मोबाईलकडे लक्ष दिलं नाही. तर मला आहोंला टॉवेल पण आणायला जायचं होतं. त्यानंतर मला साडी पण घ्यायची होती, म्हणून म्हटलं घरातलं आधी सगळं काम लवकर उरकून दुपारी जाता येईल, पण ते पण काही शक्य झालं नाही. कारण काय ना, कार्तिकची पण थोडीशी तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे असं वाटतं नको बाहेर जायला कुठे. अजून त्याला हवेने वगैरे त्रास होईल. सर्दी पण त्याला खूप झाली आहे, खोकला, सर्दी, ताप, त्यामुळे शक्यतो मी जास्त करून बाहेर नाही जाते. कारण वातावरणामुळे ना इकडे सगळेच शक्यतो आजारीच पडायला लागले. त्यानंतर मी रात्री शेंगदाण्याची मिरची केली होती, म्हणजे ठेचा केला होता हिरव्या मिरचीचा. आहोंना खूप आवडतो. तो सकाळी तेल वगैरे टाकून गरम करून घेतला. त्यानंतर परत दूध तापायला ठेवलं. त्यानंतर भाजी वगैरे करून घेतली. आता चपात्या फक्त बाकी होत्या. गवार, रात्रीची गवार पण शिल्लक होती, ती पण गरम करून काढून ठेवली. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. थोडासा जरी व्हिडिओ आवडला तरी लाईक करा आपल्या व्हिडिओला. तर इथे मी पाणी तापायला ठेवत होते, कारण दादूची, कार्तिकची आंघोळ बाकी होती. घर वगैरे झाडून घेतलं. त्यानंतर हिटरला पाणी लावलं तापायला. म्हटलं पाणी तापून तोपर्यंत माझं बाकीचं पण काम उरकल. इथे आमचे अजून कार्तिक आणि दादू झोपलेलेच होते. सकाळचे ते पण लवकर उठत नाही थंडीमुळे, त्यामुळे मी पण उठवत नाही. खूप थंडी पडली आहे, त्यामुळं मी घर वगैरे, बाहेरचं अंगण वगैरे सगळं झाडून घेतलं. हे रात्रीचे बघा कपडे होते, थोडीशी ओलीच होती, म्हणून परत सकाळी वाळत घातली बाहेर. रात्री कपडे सुकत नाही, थोडंसं कधी कधी लेट होतं धुवायला कपडे, त्यामुळं मला येते त्याला हागलं दरवाजाच लागला. ते दाखवत होते, मी हसायला पण आलो. ते बघा मी झाडून वगैरे घेतलं, तोपर्यंत पाणी तापायला लावलं. तोपर्यंत म्हटलं माझ्या चपात्या पण होती, रात्रीचे कपडे थोडीशी ओलीच होती, ती जाऊन आधी वाळत घालून आली बाहेर. त्यानंतर इथे चपात्या करायला घेतल्या.
दादूचा पण सकाळचा डब्बा असतो शाळेचा, आव्हानचा दादूचा, त्यामुळे मला सकाळी आधी स्वयंपाकाचीच घाई असते रोज. त्यांनी इथे चपात्या वगैरे करून घेतल्या. दादूला उठवलं होतं, तो त्याच्या हाताने आंघोळ करायला शिकतोय. अजून पण लहानच आहे, त्यामुळे काही जास्त मी पण त्याला सांगत नाही हे कर ते कर, पण तो त्याचा डब्बा वगैरे भरतो, बॉटल वगैरे शाळेची भरतो. तसं करतो तो थोडंफार काम, पण त्याला सांगावं लागतं कारण अजून लहानच आहे, एवढा पण मोठा नाही तो. तर इथे मी चहा वगैरे ठेवून घेतला होता, चपात्या करून घेतल्या, चहा ठेवला. त्यानंतर सगळ्यांना आधी चहा दिला. आमच्या कार्तिकला पहिला चहा लागतो. तो मला सकाळला झाली की मम्मा चहा, संध्याकाळी 6-7 नाही वाजले की मम्मा चहा, त्याचं रोजचंच असतं. त्यानंतर बघा इथे मी चहा वगैरे तिला आणला. कार्तिकच्या नावांच्या चालल्या होत्या गप्पा. दूध प्यायचं काय नको काय बघा आमची सकाळची रोज हसूनच होती, कारण आहो घरात असले का काही ना काही आमचा धिंगाणा चालूच असतो. त्यांचं पोरांचं, त्यात माझं पण काही ना काही यांच्यामध्ये चालूच असतं. त्यानंतर त्यांना जायला लेट होत होतं, मग ते डब्बा भर आधी, मग डब्बा त्यांचा आधी भरून दिला. त्यांचं उरकून दिलं की बाकीची कामं पण मला सुचतात. ते गेल्यानंतर गाडीवर म्हणजे त्यांचा डब्बा वगैरे आधी भरून घेतला. मग माझी कामं शिल्लक होती ती मी करत असते, चालूच होती माझी कामं. त्यानंतर अजून कपडे वगैरे पण बाकी होते, भांडी घासायची थोडीशी बाकी होती. म्हटलं यांचं एकदा उरकून दिलं की मग माझं काम मला बाकीचं सुचतं. कसं आहे ना, आहो घरात असताना माझी कामच होत नाही, कारण ते असं एवढं त्यांचा धिंगाणा असतो घरात पोरांचा, त्यांच्या नादात माझं कामच होत नाही, ते घरी असतं. त्यामुळे ते नसल्यावरती ते त्यांचं उरकून दिलं, ते गेले कामावरती, तिथून पुढं मी कामं पटापट उरकून घेते. कधी कधी थोडंसं कंटाळा निवांत पण करत असते, असं काही नाही. त्यानंतर बघा इथे आमच्या कार्तिकला आंघोळ वगैरे घालून घेतली. ते बघा आमची थोडासा व्हिडिओ शूट केला, त्याला आवडतं तर मी व्हिडिओ शूट करत असते ना, त्याला ती सवय लागली. मग मला पण घेणं व्हिडिओमध्ये करत असतो सारखंच. त्याला आंघोळ घालून आणली, थोडीशी व्हिडिओ शूट केली. त्यानंतर दादूचं शाळेचं उरकून घेतलं. कार्तिकला पण सोडवायला जाताना आम्ही जात असतो, दादूला मेन कार्तिक. मग कार्तिकची नाईटची आंघोळ रोज सोबतच होते. आता गोठले म्हणजे ते खोबऱ्याचं ते तुकडे झालेत. इकडे बाबू वरती बघ, मम्मा का बघायचं. डब्बा भरू का? डब्बा भरून बघ. दादूचं उरकल्यानंतर मी कार्तिक दादूला दोघंजण जाऊन शाळेत सोडून आलो. त्यानंतर घरी आल्यानंतर माझी भांडी पण बाकी होती, पटपट भांडी वगैरे घासून घेतली. त्यानंतर आमचं कार्तिक म्हटलं मम्मा कार्टून बघायचं, त्याला टी व्ही लावून दिला. तो कार्टून बघत बसला होता. तोपर्यंत म्हटलं माझं पण काम पटापटा होईल. कार्टून बघत त्याचं काय झोपतो कधी कधी नाही पण झोपत. म्हटलं तोपर्यंत आपली भांडी होतील, म्हणून भांडी घासून घेतली पटापटा. भांडी वगैरे घासून घेतली, कपडे पण बाकी होते धुवायचे. म्हटलं जेवण करू, कार्तिकला झोपी लावून त्यानंतर कपडे धुता येईल. हे रोजचंच काम आहे माझं, जसा टाईम भेटेल तसं माझं काम होतं. असं काही नाही की सकाळी कपडे भांडी लवकर झालंच पाहिजे. मला जसा टाईम भेटेल, जसं होईल तसं मी काम करत असते. दिवसभर माझं काही ना काही चालूच असतं. त्यानंतर कसं दादू शाळेत गेला की कार्तिक एकटाच घरी असतो. त्याची सकाळची शाळा असते 12 ते 5, आधी 10 ते 5 होती, आता 12 ते 5 झाली, टाईम चेंज झाला आहे. त्यामुळं दादू शाळेत गेला की कार्तिकला काही करमत नाही, त्यामुळं आपलं तो टी व्ही किंवा काय आपलं असंच कधी खेळत राहतो. इथं शेजारी कसं जास्त लहान मुलं नाही तेवढी आहेत, पण ते कार्तिकचं काही कोणासोबत पटत नाही, सारखं कोणाला पण मारत राहतो. त्यामुळं आपलं मग घरातच बसतो टी व्ही बघत किंवा खेळत. तर मलाही बघा सारखं इथं भांडी घासताना पण आवाज येत होता, काय ना काय बोलत होता, येत होता. त्याच्यासोबत बोलता पटापट भांडी घासून घेतली. तर माझी व्हिडिओ शूट एडिटिंग करताना काय चुकत असेल तर मला सांगा. व्हॉइस ओव्हर देताना तर होतच माझ्याकडून तेवढ्या थोड्याशा चुका, तरी थोडंसं समजून घ्या. कसं आहे ना, डेली एडिटिंग केली, रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड केले तर मला सवय होईल, पण मला रोजच्या रोज व्हिडिओ एडिटिंग करायला अपलोड करायला नाही जमते. त्यामुळे थोडीशी माझी इकडे तिकडे थोडीशी मिस्टेक अजून पण होतात, तर थोडंसं समजून घ्या. आपलं मराठी यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही जो आत्ता पाहताय ते धनश्री राईन्स ब्लॉग्स चॅनल आहे. मी नवीन सुरुवात केलेली आहे, त्यामुळे थोडंसं मला समजून घ्या.
आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला छान छान कमेंट्स करा. मला कमेंट्स वाचायला आवडतात, पण माझ्या व्हिडिओला नवीन सुरुवात असल्यामुळे जास्त कोणाचे कमेंट्स तर नाहीच आहेत, तर थोडंसं समजू शकते, पण नवीन सुरुवात असल्यामुळे ठीक आहे. चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.